गावातनं मालेगावच्या डोंगराळे येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। या प्रकरणामध्ये सरकार पक्षाकडून आतापर्यंत 24 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे। आज आरोपीकडील 2 साक्षीदारांची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उलट तपासणी केली आहे। दरम्यान या खटल्याची अंतिम सुनावणी 7 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती उज्ज्वल निकमांनी दिली। लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। डोंगराळे गावामधील एका लहान चिमुकलीवरती अघोरी अत्याचार करून तिचा निघृण खून करणाऱ्या आरोपीच्या खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली। सरकार पक्षातर्फे एकूण 24 साक्षीदार तपासण्यात आले आणि आरोपीने स्वतःच्या बचावाकरता 2 साक्षीदार तपासले। आज दोन्ही साक्षीदारांची उलट तपासणी सरकारतर्फे आम्ही घेतली। त्यात एक सकाळचे निवासी संपादक आणि त्याचप्रमाणे लोकमतच्या यूट्यूब चॅनलवरचे पत्रकार या दोघांची साक्ष आरोपीतर्फे घेण्यात आली होती। अर्थात या दोघांची उलट तपासणी सरकारतर्फे आम्ही घेतली आणि यातील अंतिम युक्तिवाद हा दिनांक 7 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे।